घडून गेलेल्या घटनांची पुन्हा आठवण काढायची नाही असे ठरले होते, पण जे नको आहे तेच घडले. त्या दिवशी माझे सिनियर साहेब लीव्हवर होते. त्यांनी मला मेसेज केला की आज होणारा न्यू जॉईनरचा इंटरव्ह्यू तुम्ही घ्या. नवीन जबाबदारीचा आनंदही होता आणि मनावर दडपणही होते. इंटरव्ह्यू हा HR टीमसोबत घ्यायचा होता, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नव्हतेच. नवीन येणाऱ्या एम्प्लॉईजना त्यांचा या अगोदरच्या कामाचा अनुभव आणि त्या वर्कमध्ये त्यांचा रोल याबद्दल माहिती विचारल्यानंतर त्यांची निवड माझ्याकडून नक्की केली जाणार होती. HR टीम फॅमिलीची बेसिक इन्फॉर्मेशन घेत असते. ही इन्फॉर्मेशन विचारण्यामागचा हाच उद्देश असतो की एम्प्लॉईजचा सच्चेपणा तपासला जावा. एकामागून एक एम्प्लॉईजची टेस्ट घेतली जात होती. शेवटी वॅकन्सी फुल झाल्यानंतरही एका गरजू मुलीच्या इंटरव्ह्यूसाठी स्टाफ मेंबर विनवणी करत होते. तसेही अजून एक्स्ट्रा एम्प्लॉईजची जॉईनिंग करायची नव्हती, त्यामुळे HR टीमचे सदस्य निघून गेले. पण त्यांच्या मनाच्या समाधानासाठी तिचा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवले. त्या मुलीने दरवाजा उघडला आणि बोलली, "मे आय कम इन सर?" मी खाली मान घालून पेपर आवराआवर करत बोललो, "यस कम इन." ती मुलगी माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तरीही मी माझ्या कामात व्यस्त होतो. थोडा वेळ झाला तरी दोघांपैकी कोणीही ब्र शब्द काढला नाही. काही वेळ गेल्यानंतर न राहून तीच बोलली, "सर, मी शीतल." "हा बोला. जॉब एक्सपिरियन्स?" मी तिच्याकडे न पाहताच बोललो. "जॉब कुठेही नाही." इंटरव्ह्यूचे पेपर तपासून मानवर करत मी म्हणालो, "विदाऊट एक्सपिरियन्स आम्ही आपणाला जॉब ऑफर नाही करू." मी तिच्याकडे पाहिले आणि तोंडातले शब्द तोंडातच राहिले. मला गैरवरून आलं. "तू?" "हो, मीच, विदाऊट एक्सपिरियन्स." ती तुटक तुटक बोलली. अडाणी भाषेत बोलणारी शीतल इंग्लिश शब्दाचा वापर सराईतपणे करत होती. तिच्यात कमालीचा बदल झाला होता. "सॉरी, तुला पाहिलंच नाही." "उभी का, बैस ना." ती चेअरवर बसली. मी पाण्याचा ग्लास भरून तिला देत बोललो, "इतक्या वर्षापासून कुठे होतीस? त्यावेळी नंतर तू भेटशील असं वाटत होतं, पण तू भेटलीच नाही. तुम्हाला अजून आठवतोय तो दिवस?" असे म्हणून तिने पाण्याचा एक घोट घेतला. "कसा विसरेन तो दिवस आणि कसे विसरू ते दिवस?" झाल्या घटनेला 8 वर्षाचा काळ उलटून गेला होता. तरीही तो काळ जसाच्या तसा माझ्या नजरेसमोर उभा राहिला. गावाकडून शहरात नोकरी मिळावी या उद्देशाने आलो होतो. वाटलं होतं आपलं शिक्षण बघून आमच्याकडे नोकरी करा म्हणून कुणीही पळत मागं लागतील. पण खेडेगावात शिकलेल्या माणसाचे शिक्षण शहरात आल्यावर कळतं. ते जागोजागी जाणू लागतं. पुण्यात नोकरी संदर्भात कुणालाही मराठीत पत्ता विचारला तर समोरून हिंदीत रिप्लाय मिळायचा आणि हिंदीत प्रश्न विचारला की मराठीत उत्तर मिळायचं. सगळा गोंधळ उडायचा. नोकरी मिळाली नाही. नव्हते तेवढे पैसे खर्च झाले. रूम होती पण खाण्याची व्यवस्था नव्हती. रोज सकाळी प्लेसमेंट ऑफिसवर जाऊन ॲड्रेस घ्यायचा. दिवसभर नोकरी शोधायची. 5 वाजेपर्यंत रूमवर यायचं आणि सायंकाळी पैसे नसल्यामुळे मंगल कार्यालयात जेवण करायला जायचं. तिथं ओळीने 4 मंगल कार्यालय होती. कोणत्या ना कोणत्या मंगल कार्यालयात जेवण असायचंच. असा दिनक्रम सुरू होता. महिना संपत आला तरी नोकरी मिळाली नाही. शेवटी प्लेसमेंटवाल्याने रूम खाली करायला लावली. योगायोग असा की ज्या दिवशी रूम खाली करायला लावली त्याच दिवशी नोकरी मिळाली होती. त्याच दिवशी ऑफिसपासून जवळ रूमची चौकशी केली होती, कारण ऑफिस ते प्लेसमेंटवाल्यांची रूम यासाठी 600 रुपये खर्च होणार होते. नवीन रूम मालकाबरोबर महिना पूर्ण झाल्यानंतर पैसे द्यायचा व्यवहारही ठरला होता. रूम खाली करायला लावली हे माझ्या दृष्टीने बरंच झालं होतं, कारण नोकरी लागल्यावर पहिल्या पगाराचे पूर्ण पैसे त्याला द्यावे लागणार होते. त्या दिवशी रात्री 10 वाजता रूम खाली केली. रूम खाली केल्यामुळे त्याचा आणि माझा संपर्क राहणार नव्हता. नवीन रूम शहरातून बाहेर निर्जन अशा बंगल्यावस्ती नावाच्या वस्तीत होती. रूम मालकाच्या मदतीने एक वेळ मेस लावली. महिनाभर जवळ पैसे नसले तरी काळजी करण्याचे कारण नव्हते. रूमपासून ऑफिसपर्यंत चालत जायचे. दिवसाचे ऑफिस कॅन्टीनमध्ये जेवण करायचे, ज्याचे पैसे पगारातून कापून घेतले जाणार होते, आणि रात्री मेसचं जेवण. मेस जेवण डब्यातून रूमवरती आणून द्यायची. असा दिनक्रम सुरू झाला. 15 दिवस उलटले. सायंकाळी ड्युटीवरून आलो. रूममध्ये शिरणार इतक्या डबा रूमवर पोच करणारी ती पैसे मागायला आली. मी तिला म्हणालो, "महिना पूर्ण झाल्यानंतर पैसे द्यायचं ठरलं होतं. मग मध्येच पैसे कसे मागता? जा, तुझ्या आईला पाठवून दे." "माझी आई माझ्यासोबत नाही राहत." ती शांतपणे बोलली. "मग मेस कोण चालवतं?" "मीच चालवते." मला विश्वासच बसला नाही, कारण अशी जबाबदारी सांभाळण्याचे तिचे वय वाटत नव्हते. ती कमी वयात लग्न झालेली अडाणी मुलगी दिसत होती. महिन्याच्या शेवटी नोकरी मिळाली होती, त्यामुळे पगार कमी आला होता. त्यातील खर्च होऊन 400 रुपये शिल्लक राहिले होते. मी तिला म्हणालो,
जवळ 400 रुपये आहेत. पगार झाला की लगेच देतो. ती म्हणाली, अहो मला माहीत आहे, या वस्तीत फक्त गरीब लोकच येतात. मी प्रेग्नंट असल्यामुळं दवाखान्याला पैसे लागतात. माझीही अडचण आहे. माझ्याजवळ तेवढेच पैसे आहेत. पूर्ण महिना कसा घालवायचा? मी तुम्हाला पैसे मागितले नसते, पण किराणा भरायला देखील माझ्याकडे पैसे उरले नाहीत. मला समजतंय, म्हणून 8 दिवस झाले तू फक्त वरण भात देते, तरीही कुठलीच तक्रार न करता जेवण करतोय. मी माझी बाजू मांडली. मी फक्त वरण भात चालू केल्यापासनं सगळ्यांनीच मेसचं जेवण बंद केलंय. ते तुम्ही बघतायच. आणि किराणा भरला नाही तर तुम्ही पण मेस बंद कराल. पैसे नसल्यावर मी मेस कशी चालवायची? तिच्या डोळ्यात पाणी तरळू लागले होते. तुझे मिस्टर काय करतात? त्यांचे पैसे येत असतील ना? आमचा स्वतःचा टेम्पो आहे. 2 महिने झाली टेम्पो घेऊन बेंगलोरला गेलेत. ते आल्यावर पैशाचा प्रश्न सुटल. तोपर्यंत तरी पैसे लागतील. मेस बंद झाल्यावर मी खाणार काय? तिचा केविलवाना चेहरा पाहून मी क्षणाचाही विलंब न करता खिशातून 400 रुपये काढून दिले. तिने त्यातले 100 रुपये परत केले. असू द्या, अडीअडचणीला उपयोगी पडतील, असे म्हणून ती निघून गेली. मला प्रश्न पडला की ज्यांच्याकडे टेम्पो आहे त्यांच्याकडे घरखर्चासाठीही पैसे नसावेत. कसं शक्य आहे? जाऊ दे, असेल एखाद्याचा प्रॉब्लेम. मी माझ्या मनाची समजूत काढली आणि रूममध्ये शिरलो. नुकताच ऑफिसमधून आलेलो. हातपाय धुवून फ्रेश झालो आणि पुस्तक वाचत बसलो. एरवी 8 वाजता डब्बा पोच करणारी ती रात्रीचे 9 वाजले तरी आली नाही. अजून अर्धा तास उलटला तरी ती आलीच नाही. भूक खूप लागलेली, अजून वाट बघू शकत नव्हतो. न राहून मी तिच्या मेसवर गेलो. दरवाजातून आत बघितले तर ती एक चटईवर झोपलेली. मला बघून ती पडल्या पडल्याच बोलली, माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे आज स्वयंपाक बनवला नाही. थोड्या वेळापूर्वी पैसे घेऊन जाताना ठीक होती, आणि आता काय झाले हिला? स्वयंपाकाचं काय? वरण आणि भाताचं तर बनवायचं होता. मला राग आलेला, पण काय करणार? गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मी तसाच माघारी फिरलो आणि दुकानातून पार्ले बिस्किटचे 2 पुडे घेऊन रूमवर आलो. तांब्याभर पाणी घेऊन त्यात बिस्किटे भिजवून खाल्ली. रूम पार्टनर उपाशी पोटीत झोपला होता. मीही अर्धपोटी झोपलो. रात्रीचे 2 वाजले असतील. दरवाजावर 2-4 वेळा थपाटलेला आवाज ऐकू आला. कोण आहे? काय झाले इतक्या रात्री दरवाजा वाजवायला? बाहेरून कोणीतरी बोललं. कोण जागा आहे? हा बोलतोय. काय पाहिजे? बाहेरून परत आवाज आला. ती तुमची मेसवाली जास्तच कणत विवळत आहे. तिच्याजवळ कुणीच नाही म्हणून सांगायला आलो. बघा तेवढं काय झालंय तिला. मी झोपेतून पटकन उठलो. मित्र दीपकला उठवले आणि त्याच्यासोबत मेसवालीच्या रूमवर गेलो. ती चटईवर लोळणं घालत विवळत होती. ही तिची अवस्था पाहून तिला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक होते. मला काय करावं सुचत नव्हतं. तोपर्यंत दीपक भाड्याची ओमनी कार घेऊन आला. एवढ्या रात्री याला कशी काय कार सापडली समजले नाही. तिला ताबडतोब दोघांनी कारमध्ये घातले. 2 किलोमीटर अंतरावर एक दवाखाना आहे. तिथे तिला ॲडमिट केले. दवाखान्यात आतल्या रूममध्ये तिला पोहोचवले आणि रिसेप्शनच्या ठिकाणी तिच्या ॲडमिटचा फॉर्म भरायला आलो. रिसेप्शनिस्टने पेशंटचे नाव विचारले. शीतल. पुढे आडनाव? शीतल तेवढंच नाव ऐकून होतो. मी आत गेलो. शीतल, तुझं आडनाव? आल्हाट जाधव. आल्हाट की जाधव? यावर ती काहीच बोलली नाही. मीही तिला जास्त न विचारता रिसेप्शनिस्टला येऊन तिचं पूर्ण नाव शीतल आल्हाट जाधव सांगितले. असे आडनाव असते का? एकच आडनाव सांगा. कोण म्हणतं नसतं? मोहिते पाटील असतं, वळसे पाटील असतं, मग आल्हाट जाधव असू शकत नाही का? हे एकच आडनाव आहे, लिहा. पुढे रिसेप्शनिस्ट काही बोलणार इतक्यात दीपकने माझ्या हाताला धरून दवाखान्याबाहेर आणले आणि बाहेर पायरीवर बसायला सांगितले. मी आणि तो अंधारात पायरीवर बसलो. सुभाष, आल्हाट आणि जाधव ही 2 वेगवेगळी आडनावे आहेत. ते कसं काय? शीतलची 2 लग्न झालेत. मला विश्वासच बसला नाही. इतक्या कमी वयात 2 लग्न? हो. तिला पहिल्या नवऱ्यापासून 2 मुले आहेत. पहिल्या नवऱ्याचं आडनाव आल्हाट होतं. मुलींची 2-2 लग्न करण्या इतपत मॉडर्न आणि फॉरवर्ड नसावं. तुला काय माहीत 2-2 लग्न करायची तिला काय हौस होती का? तिचा पहिला नवरा इथंच कंपनीत काम करत होता. शीतलच्या आग्रहाखातर त्यांनी कंपनी सोडून टेम्पो घेतला. कंपनीच्या नोकरीपेक्षा जास्त पैसे येऊ लागले. सुखाचा संसार चालू होता. तिला एक म्हणता 2 जुळ्या मुली झाल्या. एके दिवशी तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या धक्क्याने त्याच्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम होऊन वेड्यासारखे फिरू लागले. सुखानं भरलं फुललेलं घर एका वाईट घटनेनं उद्ध्वस्त झालं. या वाईट परिस्थितीला शीतलला जबाबदार धरून तिची सासू तिला त्रास देऊ लागली.
बिचारी नवरा गेल्यानंतर मुलीच्या आधाराने जीव जगेल असे वाटले होते, पण सासूने मुलीला शीतलकडे न देता स्वतःजवळ ठेवून घेतले आणि ज्या टेम्पोमध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता त्या टेम्पोसहित शीतलला घराबाहेर काढले. ती निराधारपणे तिच्या आईवडिलांच्या घरी आली. माहेरच्यांनी काही दिवस तिला ठेवून घेतले, पण नंतर तिच्यासाठी नवी स्थळ शोधायला सुरुवात केली. शीतलने त्यांना साफ नकार दिला, पण तिच्या आईवडिलांनी तिला समजावले की तुझी लहान बहीण बिना लग्नाची आहे. जर तू अशीच इथं राहिलीस तर तुझ्या लहान बहिणीचं लग्न होणार नाही. आणि तुला असं वाटतं का की तुझ्यासारखं तिनंही संसार सुख घेऊ नये? ती लग्न करायला तयार नव्हती, पण तिचं लग्न नाही केलं तर तिच्या लहान बहिणीच्या लग्नाला अडचणी येतील, म्हणून ती दुसऱ्या लग्नाला तयार झाली. आता केलेला नवरा हा तिच्या सौंदर्याला पाहून तिच्या जवळच्या पैशासाठी आणि ड्रायव्हिंगच्या हौस भागवण्यासाठी त्याने तिच्याशी लग्न केलं. तो टेम्पो भाड्यामधून मिळणाऱ्या पैशांवर मजामस्ती करतो आणि 2-2 महिने घरी येत नाही. बिचारीने पोटा पाण्यासाठी मेस चालू केली, पण त्या मेसची अवस्था तू बघतोयस. दीपकने जे काही सांगितले यावर माझा विश्वासच बसत नव्हता. इतक्या समजतदार प्रेमळ शीतलच्या वाट्याला दुःख यावं याचं वाईट वाटू लागलेलं. इतक्या डॉक्टरने आतून आवाज दिला. मी आणि दीपक धावत आत गेलो. डॉक्टर बोलले, घाबरण्यासारखं काही नाही, डिलिव्हरीची वेळ आहे, त्यामुळे पोटात कळ मारत आहे. 1 इंजेक्शन दिले आहे, थोड्या वेळात वेदना कमी होतील. पण काय डॉक्टर? डॉक्टर बोलले, पेशंटचे पाय खूप सुजले आहेत, त्यामुळे इथे डिलिव्हरीसाठी अडचणी येतील. शिवाय या दवाखान्यात पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे तुम्ही पेशंटला सरकारी दवाखान्यात ॲडमिट करावं. मी बोललो की बघा ना, प्रयत्न करून हिचं अजून हाल झालेलं पाहणार नाही. डॉक्टर बोलले की इथं केस हँडल केली तर पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मी थोडा सुन्न झालो. काय करावं सुचत नव्हतं. सरकारी दवाखाना 20-25 किलोमीटर लांब होता. ठीक आहे असे म्हणून मी दीपकला आवाज दिला. दीपक, बघ जरा ओबणी आहे का गेली आहे, पण तो हॉस्पिटलला यायला तयार नाही. का? इथपर्यंत यायचं पैसे मी दिलं होतं, आता इथून पुढे जायचे पैसे द्या असं तो म्हणतोय. मी जाऊन ओमनी कारवाल्याला समजावले, ही वेळ पैशाचा विचार करण्याची नाही. फार तर नंतर मी स्वतः पैसे देतो. आमचं संभाषण चालू होतं इतक्या चौकात हायवेवर ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये 1 जणाची परिस्थिती गंभीर होती. त्याला याच दवाखान्यात आणलं होतं, पण त्याची इतकी वाईट अवस्था पाहून डॉक्टरने त्याला ॲडमिट करून घेतले नाही. त्यांनाही सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता होती. ॲक्सिडेंट पेशंटने ओमनीवाल्याला खिशातून पैसे काढून दिले आणि सांगितले, तुझं काय भाडं आहे ते घे, पण लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात पोहोचव. मग तो तयार झाला. त्याच कारमध्ये ॲक्सिडेंट पेशंट आणि शीतल दोघांना घातले. जाताना शीतल ॲक्सिडेंट पेशंट बघून घाबरून जाईल म्हणून आधारासाठी मी तिच्या जवळ बसलो. तिच्या वेदना पुन्हा चालू झाल्या. तिने आई ग आई असं सतत धावा चालू केलेला. शीतल, तुझं कोणी रिलेटिव्ह जवळपास नाही का? फोन करून बोलवून घेतले असते. गावाकडं आहे, पण घरी फोन नाही. शेजाऱ्यांकडे आहे, फोन नंबर सांग. तिने फोन नंबर सांगितलेल्या नंबरवर 2-4 वेळा कॉल केला, पण तिकडून फोन उचलला नाही. मी तिला तिच्या नवऱ्याचा नंबर मागितला, तिने दिला. मी त्याला कॉल केला, पण त्यानेही कॉल उचललाच नाही. रात्रीचे 4 वाजले होते. शीतलच्या शरीरातून पाणी जायला लागले होते. पाठीमागून तिची साडी पूर्ण भिजली होती. मी घाबरून गेलो. इतक्यात ओमनी दवाखान्यासमोर येऊन पोहोचली. मी शीतलचा हात माझ्या खांद्यावर घेऊन एका हाताने तिच्या कमरेला आधार देत हळूहळू चालू लागलो. तिला सरळ चालताही येत नव्हते. कसंबसं तिला आधार देत रिसेप्शनच्या दरवाजापर्यंत घेऊन गेलो. समोर लेडीज नर्स बसली होती. तिला मी आवाज दिला, डॉक्टर प्लीज पटकन या, हिला थोडासा आधार द्या. नर्स बोलली, काय झालंय तिला? डिलिव्हरी पेशंट आहे म्हणून म्हणतोय, जरा मदत करा. सोड तिला, मरत नाही ती, येते तिच्या पायाने चालत. अहो पण सोड म्हणते ना, सोड, येईल ती तिच्या पायाने. तिची अवस्था तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? सोड म्हणते ना, सोड तिला. नर्स जशी रागाने खेकसून बोलली तसं मी तिला सोडलं. वाटलं पडेल, कोलमडेल, पण तसं काही झालं नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. ती जीव एकवटून थोडं थोडं पाय उचलून पुढे टाकत होती. कशीबशी रूमच्या दरवाजातून आत गेल्यावर तिनं अंग सोडून दिले. मी धावत जाऊन तिला सावरावं यासाठी पुढे झालो. इतक्यात नर्सने हाताने इशारा केला, काही नाही होत, मी आहे, आणि ती उठून आत रूममध्ये गेली. इतका वेळ रागात बोलणारी नर्स थोडंसं स्मित करून माझ्याशी बोलली. त्यावेळी वाटलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असंच बोलतात की पेशंटला एक प्रकारे निर्भीड करण्यासाठी तिने तसं केलं असावं. मी रूमच्या बाहेरच होतो. आतून आवाज आला, सोनोग्राफी चेकअपचे रिपोर्ट कुठे आहेत? द्या इकडे. शीतल, घरी राहिलेत.
नर्स: पोरं जन्माला घालायची हौस आहे, मग डॉक्युमेंट आणता येत नाहीत का? असं बडबडत नर्स बाहेर आली आणि माझ्याकडे बघून बोलली, आम्ही आधीचे चेकअप रिपोर्ट बघितल्याशिवाय पेशंटची जबाबदारी घेऊ शकत नाही. मॅडम, तुम्ही तिला ॲडमिट करून घ्या, तोपर्यंत आम्ही चेकअप रिपोर्ट आणायची व्यवस्था करतो. मी पटकन उठलो आणि दीपकला शीतलच्या रूमवर जाऊन सोनोग्राफी चेकअपचे पेपर आणायला सांगितले. पण दीपक जवळचे सगळे पैसे संपले होते आणि मीही झोपेतून तसाच आहे त्या कपड्यावर पैसे न घेता आलो होतो. दीपक, मी जातो, पण परत यायला माझ्याजवळ पैसे राहिलेले नाहीत. दीपक, हँगरला अडकवलेल्या शर्टाच्या खिशात 100 रुपये आहेत, ते घेऊन ये, त्यातलेच वाटखर्चीसाठी घे. आणि मी अजून काही बोलणार इतक्यात तो ज्या ओमनी कारने आम्ही आलो होतो त्या कारमध्ये जाऊन बसला आणि ओमनी कार निघून गेली. शीतलचे रिलेटिव्ह फोन उचलतील म्हणून मी सकाळपर्यंत राहून दोन्ही ठिकाणी कॉल करत होतो, पण फोन कोणीच उचलत नव्हतं. पहाटे 5:30 वाजला. तिच्या नवऱ्याने फोन उचलला आणि बोलला, कोण आहे? काय झालं इतकं रात्रभर फोन करायला? मी सुभाष बोलतोय. तुमची मिसेस शीतल, हिला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात ॲडमिट केलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात या. हो, मी जवळच आलोय. ट्रॅफिकमध्ये अडकलोय. गर्दी कमी झाली की लगेच येतो. लवकर या. तिच्याजवळ तुमचं घरचं कोणीच नाही. ती वाट बघते. वाट बघ. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत फोन कट झाला. प्रेग्नन्सीच्या काळात येऊन शीतल जोरजोराने ओरडत होती. तिची वेदनामय अवस्था पाहून तिचा हात घट्ट पकडून आधार द्यावा असं वाटायचं, पण जेंट्सना डिलिव्हरी रूममध्ये अलाव नसल्यानं तिच्या असह्य वेदना ऐकण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो. 5:40 शीतलने एका गोजीरवाण्या जीवाला जन्म दिला. डिलिव्हरी नॉर्मल झाली. 10 मिनिटं नर्सने तिची सर्व प्राथमिकता पूर्ण करून त्यांनी मला त्या रूममध्ये जाण्याची परवानगी दिली. मी आत गेलो. तिच्या अंगावरची साडी खराब झालेली म्हणून फक्त एक चादर अंगावर ओढून घेतलेली. बाळ तिच्या शेजारी झोपलेलं आणि ती डोळे सताड उघडे ठेवून छताकडे पाहत होती. मी थोडी चादर खाली करून बाळ बघितलं आणि शीतलच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिचा हुंदका अनावर झाला. तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर घळाघळा ओघळू लागले. छान बाळ आहे. तिने थोडंसं स्मित केलं, पण अश्रूंनी जोर धरलेला. एका वेळी 2 भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. काय झालं? त्रास होतोय? दुखतंय? नाही. तिच्या डोळ्यातील पाणी थांबतच नव्हतं. अगं वेडी आहेस का? असं का समजते? तुझ्यासोबत कोणी नाही म्हणून? काही काळजी करू नकोस. तुझ्या मिस्टरांना फोन केला होता. टेम्पो ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे थोडा उशीर होईल. दुपारपर्यंत येतो म्हणून सांगितले आहे. थांब, तुला फोन लावून देतो. तूच खुशखबर त्यांना सांग. नको. ते विचारतील बाळ काय आहे, मुलगा की मुलगी. आणि एकदा का त्यांना समजलं की मुलगी झाली आहे, मग ते बिलकुल येणार नाहीत. म्हणजे त्यांनी त्यांच्या घरच्यांच्या विरोधात माझ्याशी म्हणजे विधवेशी लग्न केल्यामुळे आम्हाला घराबाहेर हाकलून दिलं. आणि त्यांना वाटतंय की मुलगा झाला तर घरचे जवळ करतील, त्यामुळे त्यांना फक्त मुलगाच पाहिजे. त्यांनी मला निरक्षून सांगितले आहे, मुलगी झाली की माझा आणि तुझा काहीही संबंध उरणार नाही. तू तुझ्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने. त्यांचा फोन आला तर त्यांना जन्मलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगू नका. तसं इथं आल्यावर त्याला समजेलच की मग पुढे काय करशील. मला त्याचा राग आलेला. मी रागावर कंट्रोल करत बोललो, पुढं बघू. किमान इथपर्यंत येतील तरी. मी विचार करत होतो की हिचा नवरा हिची मुलगी पाहून हिला नांदवणारच नसेल तर तो इथं येऊन काय उपयोग. शीतलचं जीवन एक गुंताच. जितका सोडवलं तितका अजून गुंता वाढत जात होता. आता एकच आशेचा किरण उरलेला, तिची आई. तिला फोन लावला. फोन शेजाऱ्यांचा होता. तिकडून उत्तर आले, तिची आई कामावर गेली आहे. मी विचारले, शक्य असेल तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मुलीला डिलिव्हरीसाठी शहरात सरकारी दवाखान्यात ॲडमिट केले आहे. हा निरोप द्याल का? तिकडून उत्तर आले, ठीक आहे, मी जाऊन निरोप देतो, पण त्यांचा मालक सुट्टी देईल असं वाटत नाही. मी थोडा वेळ सुन्न झालो आणि तसाच बसून राहिलो. डॉक्टरने बाळ CT स्कॅनसाठी माझ्याजवळ दिले. मी छोट्या टॉवेलने बाळाला गुंडाळले आणि घेऊन विचारत त्या विभागात पोहोचलो. माझ्यासमोर 8-10 लोक नंबरने उभे राहिले होते. तिथं सगळ्यांना विनंती केली की हे नुकतंच जन्मलेलं बाळ आहे, त्यामुळे याची टेस्ट लवकर होणं गरजेचं आहे. तिथल्या एकानेही कुरबुर न करता मला नंबर दिला. मी ताबडतोब टेस्ट करून बाळाला शीतलजवळ नेऊन दिलं. पहाटे गेलेला दीपक सकाळचे 8 वाजले तरी आला नाही, म्हणून मी हॉस्पिटलच्या आवारात बाहेर येऊन वाट बघत येरझारा घालत होतो. इतक्यात दीपक आला. त्याला बघून माझी चिडचिड वाढली. काय रे, इतका वेळ लागतो का डॉक्युमेंट्स आणायला? इथं तुझी वाट बघून माझी वाट लागली.
मी शीतलच्या रूमवर जाऊन सगळीकडे शोधलं, पण तिथं डॉक्युमेंटचं एक कागद सापडला नाही. तुला फोन करून सांगायचे म्हटले तर माझे फोन नाही. मग मी आपल्या रूमवर जाऊन दीड तास झोपलो म्हणून उशीर झाला. हे घे 60 रुपये. 60च रुपये? हो. बससाठी 20 रुपये आणि 20 रुपयांची भजी खाल्ली. लय भूक लागली होती सुभाष, म्हणून दीपक लाचार होऊन बोलला. दीपकने पैसे खर्च केले म्हणून मला राग आला होता, पण त्याचा केविलवाणा चेहरा पाहून माझे डोळे भरून आले, कारण तो रात्रीही उपाशी पोटी झोपला होता. मलाही भूक लागली होती. भुकेने माणसाची काय अवस्था होते हे मला जाणवत होतं. चल, शेजारच्या टपरीवरून नाश्ता करून येऊया. आम्ही दोघं चहाच्या टपरीवर जाऊन 2-2 वडापाव खाल्ले. चहा प्यायल्याने लवकर भूक लागत नाही म्हणून पैसे कमी असतानाही चहा प्यायला आवडत नसताना चहा पिलो. चहा पिताना आठवलं शीतल. तिनं रात्री काही खाल्लं असेल का आणि आता तिला भूक लागली असेल. पैसे कमी उरले होते, किमान चहासोबत बिस्किट खाईल म्हणून तिच्यासाठी 2 पार्ले बिस्किटचे 2 पुडे आणि प्लास्टिक पिशवीत 2 कप चहा घेतला. आता 100 रुपयातले फक्त 10 रुपये उरले. मी दीपकला सांगितले, तू रूमवर जा, तिथून आमच्या ऑफिसवर जा आणि माझं नाव सांगून साहेबांकडून 500 रुपये घेऊन ये. तसं मी त्यांना फोन करून सांगितले आहे. मी इथली व्यवस्था करून येतो. तो निघाला, पण त्याच्याजवळ ST बसने जाण्यासाठी पैसे नव्हते. त्याने हात पुढे केला. तिकिटाला पैसे. बसने नको जाऊ, रस्त्याकडेला उभा राहून लिफ्ट माग, कुणी ना कुणी लिफ्ट देईल. त्याने हळूच हात खाली केला आणि काहीच उत्तर न देता निघून गेला. त्याला वाईट वाटले असेल, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता उरला. मी चहा बिस्किटे घेऊन हॉस्पिटलच्या आवारात गेलो आणि तिच्या नवऱ्याला फोन केला, पण फोन स्विच ऑफ लागत होता. मी दवाखान्यात शीतलला ॲडमिट केले होते त्या रूममध्ये गेलो, पण तिथं ती दिसली नाही. माझा जीव कासावीस झाला. इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे शोधायचं हिला. मी रूममधून बाहेर आलो आणि एका नर्सला विचारले, इथला डिलिव्हरी पेशंट? नर्स बोलली, सगळे पेशंट 4थ्या मजल्यावर शिफ्ट केले आहेत. लिफ्ट कुठे आहे हे माहीत नव्हते म्हणून मी धावत वर गेलो. रूम शोधून काढली. रूममध्ये गेलो तर ती भिंतीकडे तोंड करून झोपली होती. मी हळूच एक स्टूल घेऊन बसलो आणि चहा बिस्किटं कॉटवर ठेवून, शीतल उठ, ही घे चहा बिस्किटं. ती हळूच उठली आणि तिने प्लास्टिकच्या कपमध्ये चहा ओतून घेतला आणि चहात बिस्किटं बुडवून खात बोलली, सुभाष भाऊ, आईची लय आठवण येत्या. पुन्हा तिच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले. हॅलो, सुभाष बोलतोय, पुण्यातून. शीतलच्या आईला फोन द्याल का? फोनवरून रिप्लाय आला, मी सकाळी तुमचा निरोप दिला, पण त्यांनी सांगितले की 5:30 वाजता सुट्टी होईल. तेव्हा बघू, तुम्ही 6 वाजता फोन करा. त्यांना सांगायचं ना की शीतलजवळ कोणीच नाही. सांगितले, पण त्यांनी सांगितले की आता जाऊ शकत नाही. का? मला नाही माहीत. तुम्ही 6 वाजता फोन करून त्यांनाच विचारा. असे म्हणून तिकडून फोन ठेवला. मला शीतलच्या आईचा खूप राग आला. पोरगी एकटीच आहे म्हणून सांगितले तरी इकडे यायला तयार नाही. उलट संध्याकाळी बघू म्हणते. कसली ही आई, दगडाच्या काळजाची. शीतल, ही तुझी सख्खी आई आहे की सावत्र? माझी सख्खी आई आहे. का? काय झालं? काय झालं ते संध्याकाळी फोन केल्यावर कळेल. तुझी आई आताच येऊ शकत नाही. हे ऐकून ती शून्यात हरवून गेली. बिस्किटं घेतलेला हात कपात तसाच राहिला. थोडा वेळ नीरव शांतता पसरली. शीतल, आराम कर, मी येतो थोड्या वेळात. सुभाष भाऊ, तुम्ही कुठे लांब जाऊ नका, ते येतील. बरं होईल. तुझे मिस्टर आल्यावर तुला आधार वाटेल. कशाचा आधार? मुलगी झाली आहे म्हटल्यावर ते खर्चाला पैसेही देणार नाहीत. तुम्ही आहे म्हटल्यावर तुमच्या धाकाने थोडेफार पैसे देतील तरी. लांब नाही जात, जरा खाली मोकळ्या हवेत जाऊन येतो. असे म्हणून मी रूममधून बाहेर पडलो. शीतल ही माझ्यासाठी अनोळखी विवाहित स्त्री होती, तरीही मी तिला ऐकेरी नावाने बोलवत होतो, कारण ती रूमवर डब्बा आणून देत होती आणि कधी मी उपाशी पोटी झोपलो किंवा मला भूक नाही म्हटले तरी ती निसंकोचपणे रूममध्ये येऊन दंडाला हलवून उठवायची आणि जेवणासाठी आग्रह करायची. भाऊ उठा, थोडं खाऊन घ्या, उपाशी पोटी झोपू नका. आईनंतर इतक्या प्रेमाने खाऊ घालणारी शीतल कधी परकी वाटलीच नाही. त्यावेळी तिचं नाव माहीत नव्हते, पण तिनं माझ्या लहान बहिणीची कमतरता कधी वाटू दिली नाही. मी अनेक ओळखी अनोळखी लोकांना एकेरी नावाने बोलवायचो. याचं कारण धाक बसवणं नव्हता, तर आपुलकी वाढावी हा होता. मी खाली येऊन एका झाडाखाली ठेवलेल्या बेंचवर बसलो. रात्रभर जागरण झाल्यामुळे बसल्या बसल्या झोप लागली. दुपारी 12 वाजता झोपलो ते 4-4:30 वाजता दचकून जागा झालो.
झोपून उठल्यावर तोंडातून एकच शब्द निघाला, शीतल. तसा डोळे चोळत पळत सुटलो, पण आत जाण्याच्या मार्गावर जागोजागी गेट होते. ते सर्व बंद केलेले होते. 2-3 ठिकाणी सिक्युरिटी गार्डने विनंती करून आत सोडले, पण एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड सोडेच ना. मी त्याला विचारले, काका किती वाजता आत सोडणार? त्यावर त्यांनी सांगितले, 6च्या आत गेट पास शिवाय एकालाही सोडणार नाही. 6 वाजेपर्यंत मी तिथेच एरझारा घालू लागलो. 6चा टोल वाजला आणि गेट उघडले तसा मी पटकन आत शिरलो आणि पटापट चालत शीतलला ॲडमिट केलेल्या रूमकडे गेलो. आत गेलो तसं शीतल गैरवरून रडू लागली. सुभाष भाऊ, काय झालं? तुझे मिस्टर आले होते का? नाही. मग काय झालं? काही नाही, ते अजून आले नाहीत आणि इथे एकटीला पाण्याच्या खोल डोहात गटांगळ्या खाल्ल्यासारखं बुडाल्यासारखं वाटतंय. काळजी करू नकोस, मी आहे ना. थांब, तुझ्या आईला कॉल करतो. मी कॉल केला. हॅलो, मी सुभाष पुण्याहून बोलतोय. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत तिकडून आवाज आला, हां थांबा, शीतलच्या आईकडे देतो. हां, काळजी करू नकोस, मी येतीया. अहो कधी येताय? तिकडून काही बोलणार इतक्या शीतलने फोन मागितला आणि बोलली, आई कधी येणार आहेस? बरं, हां बरं. तिने फोन कट केला आणि माझ्याकडे दिला. काय झालं? काय म्हणत होती तुझी आई? काय नाही, 1-1.5 तासात इथं पोहोचीन असं म्हणत होती. असे म्हणून तिने कॉटवर पाठ टेकली आणि कूस बदलून भिंतीकडे तोंड करून रडू लागली. काय झालं? ती डोळे पुसत, काय नाही. मग का रडते? तुझे मिस्टर आले नाहीत म्हणून? की तुला मुलगी झाली म्हणून? मग नकारार्थी मान हलवत, नाही, बस एवढंच ती बोलली. नंतर मीही काही प्रश्न विचारले नाहीत. 5-10 मिनिटे झाल्यावर मीच बोललो, शीतल, तुझी आई नक्की येणार आहे ना? हो, माझी आई येणार आहे. तुम्ही जा, तुम्हाला उद्या ऑफिसला जायचं असेल आणि रूमवर गेल्यावर माझ्या रूममध्ये भाताचं तांदूळ असतील, ते करून खावं. हे सगळं ती न रडता शांतपणे स्पष्ट बोलली. त्यामुळे माझ्या मनाला विश्वास पटला की तिची आई नक्की येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. म्हणून जाताना मी तिला म्हणालो, शीतल, येतो मी. काही अडचण वाटली तर फोन कर. येऊ का? हां, इतकंच बोलली. नंतर मी गेलो की हेही तिने मागे वळून पाहिले नाही. तिने एकदा भिंतीकडे तोंड केले होते, ते मी रूममधून बाहेर पडेपर्यंत भिंतीकडेच होते. 6:30 वाजले असतील. मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो आणि तडक चालत मेन रोडवर आलो. खिशात फक्त 10च रुपये होते. एका कारला हात केला. नशीब मला जिथं जायचे होते तिथपर्यंत कार मिळाली. माझा स्टॉप आल्यावर त्यांनी कार थांबवली आणि पैसे मागितले. मी 10 रुपये त्याच्या हातात टेकवले. न काही बोलता रस्ता पार करू लागलो. कारवाला पाठीमागून आवाज देत होता. 10 नाही, 20 रुपये होतात. पण मी एकदाही पाठीमागे वळून पाहिले नाही. कारण पाठीमागे पाहिले तर तो हुज्जत घालणार आणि हुज्जत घालूनही त्याला काही मिळणार नाही. त्यापेक्षा मागं वळून न बघितलेलं बरं, असं मनाशी ठरवून तसाच पुढे चालत राहिलो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी ऑफिसला गेलो. ऑफिसवरून आल्यावर सायंकाळी तिची आठवण आली. पण नवीनच जॉब मिळाला होता, त्यामुळे सारखं ऑफिसला दांडी मारता येणार नव्हती. त्यामुळे मी पुन्हा हॉस्पिटलला गेलो नाही. नंतर तिची आई किती वाजता आली की आलीच नाही, देव जाणे. कारण तिची आणि माझी कधीच भेट झाली नाही. ती ज्या भाड्याच्या रूममध्ये राहत होती तिथेही ती कधी आली नाही. रूम मालकाने 2 महिने वाट बघितल्यानंतर रूममधली संसाराची भांडी बाहेर काढून गोणी भरून मैदानात ठेवली. 8 दिवस भांडी मोकळ्या जागेत तशीच पडून होती. नंतर समजलं की कोणीतरी एका टेम्पोमध्ये भरून भांडी घेऊन गेले. भांडी नेमकं कोण घेऊन गेले कुणालाच माहीत नाही. सुभाष भाऊ असा 2 वेळा आवाज आला. तसा मी भानावर आलो. हो, भाऊच आहे तुझा. भावना शून्य भाऊ. तू अडचणीत असताना शेवटपर्यंत साथ न देणारा भाऊ. खाल्लेल्या अन्नाला न जागणारा भाऊ. असं कसं म्हणताय भाऊ? उलट तुम्ही माझ्यासोबत होता म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. नाहीतर माझं काय झालं असतं परमेश्वराला माहीत. माझं चुकलंच. मी माझा स्वार्थी विचार करून तुला एकटीला सोडून आलो. किमान तुझ्या आई येईपर्यंत तरी मी थांबायला पाहिजे होतं. तुम्हाला पण नवीन नोकरी लागली होती. माझ्या अडचणी सोडवण्याच्या नादात तुम्हीच अडचणीत आला असता. म्हणून मी त्या दिवशी माझी आई येणार नाही हे माहीत असूनही तुम्हाला खोटं बोलले. म्हणजे त्या दिवशी तुझी आई आली नाही? मला वाटतच होतं की ही तुझी सख्खी आई नाही, कसलीही आई बिना काळजाची. तसं काय नाही. माझ्या आईचा माझ्यावर लय जीव आहे. तू एकटीच आहे सांगितलं तरी ती तुझ्या आधाराला आली नाही. तरी तू तिच्याच बाजूने बोलत आहेस. आईचा नाईलाज होता. दुकान मालकानं पैसे दिल्या बिगर कसं येणार मोकळ्या हातानं? दुकान मालकानं सकाळी पैसे दिलं तेव्हा ती आली. आणि तुझा नवरा?
ज्या व्यक्तीला आपण आपलं माव समजून जीव लावला त्यानं आपल्या भावनांची कधीच कदर केली नाही. ज्यात आपुलकी जिव्हाळा नाही ते नातं काय कामाचं. ते आलं नाही ते एक बरंच झालं. बाहेरचा सगळा आधार संपला. तवा माझ्या आतल्या आधारानं मला सावरलं. शीतल, त्यावेळी पैसे नसल्यामुळे तुला मदत करू शकलो नाही आणि आता पैसे असूनही तुझ्या नोकरीसाठी मदत करू शकत नाही. आमच्या ऑफिसमध्ये लग्न झालेल्या मुलींना नोकरी दिली जात नाही. तसा इथला नियमच आहे. सुभाष भाऊ, मी नोकरीसाठी आलेली नाही. परवा तुम्हाला कारमधून ऑफिसच्या गेटमधून आत जाताना बघितलं आणि तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली आणि तुम्हाला भेटता यावं म्हणून हे सगळं नाटक करावं लागलं. मनातून लय उदास वाटायचं. या जगात गरिबाचं कुणी नसतं. आतापर्यंतच्या अनुभवातलं असं जाणवलं होतं की डोळ्यातलं पाणी पुसायला लोक येतात पण ते त्याचाही सौदा करतात. म्हणून डोळ्यातलं पाणी स्वतःच पुसलं. कोणी जोडीदार मिळावा ही इच्छा तर मी कधीच मागं सोडली होती. कोणासोबत राहण्यापेक्षा मला माझं आयुष्य मुलींसोबत जगायला आवडेल आणि त्याबद्दल माझ्या मनात अजिबात दुःख असणार नाही. आता नवीन आयुष्य जगायला लागू अशा विचारात मी होती. पण ते नवीन आयुष्य काय पद्धतीने जगावं हे मात्र मला समजत नव्हतं. माझ्या मनात गोंधळ चालू होता. अशा वेळी तू इथं आलीस तेव्हा बरं झालं. आता तू माझ्या घरी चल कायमचं. आता तुला जादा कष्ट करायची गरज नाही. तुझा भाऊ तुला कशाची कमतरता होऊ देणार नाही. त्याची काय गरज पडणार नाही. त्या गोंधळापासून पळण्यासाठी शेवटी मी डोळे मिटून घेतलं आणि जादू झाली. माझ्या मनातून सगळेच विचार दूर गेले. त्या विचारांची जागा मी पाहिलेल्या स्वप्नांनी घेतली. ते गेल्यावर स्वावलंबी होण्याचं पहिलं स्वप्न होतं ते खानावळ सुरू करण्याचं. तो विचार आल्या मी डोळे खाडकन उघडले. मला आलेली सगळी मरगळ मागे पडली. आता मला काय करायचं ते माहीत होतं. चालायचं म्हटल्यावर कधीतरी ठेच लागणारच. म्हणून का कुणी चालायचं थांबतं का? म्हणून मी पुन्हा मेस चालू केली आणि त्यानंतर नुसती धावतच होती ते फक्त पैसे कमवायला. पैसे मिळाले पण आनंद मात्र कुठेतरी मागेच राहिला. सगळी सुख पैशाने विकत घेता येत नाहीत ते मला जाणवलं. मी माझ्या मुलींना माझ्याकडे आणायला गेली. त्यावेळी सासूने माझी अवस्था पाहिली आणि माझ्या सगळ्या गळ्यात पडून रडू लागली. सासू म्हणाली, तरुणपणी माझा मुलगा गेला आणि माझं भान हरपून गेलं. त्याच्या माघारी तू तरणी टाठी पोर पांढऱ्या साडीत उभं आयुष्य घालवणार या माझ्या मनाला रोज टोचत राहिलं असतं. म्हणून तुझं दुसरं लग्न व्हावं, तू सुखात राहावं म्हणून मी तुला मनात नसतानाही घराबाहेर हाकलून दिलं. पण काय करणार, करायला गेले एक आणि झालं भलतंच. तुझ्या जीवनाची जी तारांबळ झाली आहे त्याला मीच कारणीभूत आहे. आता तू कुठे जायचे नाही. माझ्याजवळच राहायला यायचं आणि मला सासूबाई म्हणायचं नाही, आई म्हणायचं. आई जगायचं म्हटल्यावर दुःख हे येणारच. म्हणून का कुणी जगायचं सोडतं का? खरंच सासूबाईच्या रूपाने मला 2-2 आया मिळाल्या. 2-2 आया मिळाल्या पण भाग्य लागतं. भाग्य मी त्यांना माझ्याकडे मी नवीन घेतलेल्या घरी घेऊन आले. त्यांनी दिलेला त्रास मी कधीच विसरून गेली होती. आता मात्र मला माझी चूक उमगली. आता मी जगणार ते पैसे मिळवण्यासाठी नाही तर अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. माझ्या अशिक्षितपणामुळं माझी जी अवस्था झाली ती माझ्या मुलींची होऊ नये यासाठी मी तिघींना खूप शिकवणार आणि स्वावलंबी बनवणार. आता ती माझी चूक सुधारणार. तिची जीवन जगण्याची निष्ठा पाहून माझा ऊर भरून आला. शीतल, तू रिसेप्शनमध्ये थोडं थांब. मी हे इंटरव्ह्यूचे पेपर HR ऑफिसमध्ये जमा करून येतो. मग आपण माझ्या घरी जाऊ. असे म्हणून मी तिथून बाहेर पडलो आणि HR ऑफिसमध्ये पेपर जमा केले. त्यासोबत 2 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज टाकला आणि गडबडीत रिसेप्शनमध्ये शिरलो. पण तिथं शीतल दिसली नाही. मग मी ऑफिसच्या गेटवर गेलो. तिथेही ती दिसली नाही. मी सिक्युरिटीला विचारले, इथं कोणी लेडीज येऊन उभी राहिली होती का? सिक्युरिटी, नाही सर. मग मी त्यावेळेस CCTV फुटेज चेक करायला लावले. त्यात ती एका हातात पर्स आणि दुसऱ्या हाताने डोळे पुसत लगबगीने बाहेर पडताना दिसत होती. CCTV फुटेजमध्ये तिला रडताना पाहून माझ्या हृदयात कालवा सुरू झाली. नेमकं काय झालं असावं? खरंच स्वावलंबी झाली असेल की तिला नोकरीची आवश्यकता होती की मला त्रास नको म्हणून पुन्हा एकदा माझ्याशी खोटं बोलली? हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत. हे मात्र नक्की की तिच्या जीवनात नवरा नावाचं छत्र फाटलं नसतं तर तिच्या जीवनाचा असा चोळामोळा झाला नसता. अजूनही मनापासून वाटत राहतं तिने कुठेही राहावं पण सुखी समाधानी राहावं. तर आजची कहाणी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.